नमस्कार मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा हा वाटप करण्यासाठी दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करण्यात आली आहे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत 25% अग्रिम पीक विमा हा मिळालेला नाही तर त्यांच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे। आपल्याला जर 25% अग्रिम पीक विमा मिळाला नसेल तर आपल्या खात्यावर 25% अग्रिम पीक विमा हा जमा होणार आहे। तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात 25% अग्रिम पीक विम्याचे वाटप केले जाणार आहे तर ही माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यातील 76,27,00,000 रुपये शेतकऱ्यांना वितरणास सुरुवात। पीक विमा कंपनीने खरीप हंगाम 2023 मधील नुकसानीच्या मदतपोटी अग्रिमच्या दुसऱ्या टप्प्यात केले 76,27,00,000 रुपये मंजूर आणि पहिल्या टप्प्यात अग्रिम पीक विम्याच्या पोटी 241 कोटींचे वितरण पूर्ण करण्यात आले आहे। 25% अग्रिम पीक विमा देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 241 कोटींचे वितरण करण्यात आले होते। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 25% अग्रिम पीक विम्याचे वाटप करण्यासाठी 76,27,00,000 रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे। तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा अजूनपर्यंत मिळालेला नव्हता तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता 25% अग्रिम पीक विमा हा जमा केला जाणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट हे घेऊन येत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।